हाय हॅलो नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे संपूर्ण मटण थाळी. होय, एकाच व्हिडिओमध्ये रस्सेदार मटण करी, झणझणीत सुक्कं मटण आणि त्यासोबत पारंपरिक थाळी. रविवार असो किंवा पाहुणे आले असो किंवा खास फॅमिली लंच, अशी मटण थाळी झाली की घरभर सुगंध पसरतो आणि सगळे जेवणासाठी आतुर होतात. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. मसाला कसा भाजायचा, मटण कसं मऊ शिजवायचं आणि सुक्कं मटण कसं परफेक्ट झणझणीत बनवायचं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्यामुळेच तुमचं मटण नेहमीच चवदार बनेल. रस्सा असा की प्रत्येक घासाला बोट चाटाल आणि सुक्कं मटण इतकं मसालेदार की फक्त सुगंधानेच भूक दुप्पट होईल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण इथे मटण शिजवून घेऊयात. त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद, मीठ आणि पाणी टाकून कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 4 शिट्ट्या इथे मी मीडियम फ्लेमवरती करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून सॉफ्ट असं मटण शिजेल. त्याचबरोबर एका साईडला आपण आता मसालासुद्धा करून घेत आहोत. त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे, मोठ्या साईजमध्ये तो चिरून घेतलेला आहे आणि तव्यावरती आपल्याला तेल टाकून हा कांदा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. इथे कांदा आता खरपूस असा मी तेल टाकून भाजून घेतलेला आहे. आता ह्याच तव्यावरती आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. इथे खोबरं मी छान बारीक असं किसून घेतलेलं आहे. आता हे खोबरंसुद्धा आपण तव्यावरती छान परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इथे मी ऑफ केलेली आहे, कारण तवा छान असा गरम आहे. ह्या गरम तव्यावरतीच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता खोबरंही इथे आपलं भाजून झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, इथे मी कांदा घेतलेला आहे, तेलामध्ये छान खरपूस असा भाजून. खोबरं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे. ह्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला छान वाटून घेणार आहोत. मिक्सरला वाटताना ह्यामध्ये पाणी घालून आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता कढईमध्ये मी थोडे तेल ॲड केलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर तो बारीक केलेला मसाला आपण ह्यावरती परतून घेणार आहोत. तेलावरती सर्व मसाला आपण मीडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत. मसाला भाजून तो थंड करून त्याची पेस्ट करून तो परतेपर्यंत इकडे आपलं मटण देखील सॉफ्ट असं शिजलेलं आहे. 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती मी करून घेतलेल्या आहेत. आता बघूया आपण मटण कसं सॉफ्ट असं शिजलेलं आहे. मटण एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे. आता ह्यामधून आपण थोडंसं सूप काढून ठेवणार आहोत आणि बाकीचं जे हे सूप मटण सूप आहेत, ह्यामध्येच आपण भाजी तयार करणार आहोत, रस्सा तयार करणार आहोत. आता एकीकडे मसाला देखील परतत आहेत. त्यामध्ये आता आपण हळद पावडर ॲड केलेली आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर देखील ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर काळा मसाला, घरगुती काळा मसाला, तोही आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि सर्व छान मिक्स करून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, मसाला छान परतून झालेला आहे, साईडने तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण जे मटण उकडून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲड टाकतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आपण मटण उकडताना देखील ह्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता आपल्याला थोडंसंच मीठ ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, इथे आमटी छान उकळलेली आहे. आता ह्या स्टेजला मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे. आता आपण मटण फ्राय तयार करूया. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी जिरे ॲड केलेले आहे. तेलामध्ये जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा देखील ॲड केलेला आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर आपण जो ग्रेव्हीसाठी मसाला तयार केला होता, त्यातला थोडासा मसाला मी काढून ठेवला होता, तो देखील आता आपण फ्रायसाठी ॲड करणार आहोत. तो देखील आपण कांद्याबरोबर थोडासा परतून घेणार आहोत.
कांदा आणि मसाला छान फ्राय झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत. तर सर्वात प्रथम मी इथे लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. त्याचबरोबर काळा मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी हळद पावडर ॲड केलेली आहे. मसाले सर्व छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा मटन स्टॉक ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून छान तेल सुटेल. आता हा मसाला छान परतून झालेला आहे आणि छान तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण शिजवलेलं मटण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ह्या सर्व मसाल्यामध्ये हे शिजवलेलं मटण आपण फ्राय करून घेणार आहोत. छान असं परतून घेणार आहोत. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलेलं आहे. सर्व मसाले मटणमध्ये छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचे आहे, जेणेकरून मसाला आणि मटण एकजीव होतील. आता तुम्ही बघू शकता 2 मिनिट मी झाकण ठेवलं होतं एकदम बारीक फ्लेमवरती आणि इथे सुक्कं मटण तयार झालेलं आहे. झणझणीत मसालेदार असं सुक्कं मटण तयार झालेलं आहे आणि एकीकडे मटण करी देखील आपली तयार झालेली आहे. वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे. अशा पद्धतीने गावरान पद्धतीने तयार केलेले धुळवड स्पेशल मटण रस्सा आणि मटण करी त्याचबरोबर मटण सूप तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसं बनलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि गरम गरम सर्व करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.